व्हिडिओची सुरुवात जरी माझ्या ह्या धांदरटपणामुळे झाली असेल ना, तरी आज मी तूप बनवायची मोहीम हाती घेतली होती. सगळ्यात पहिल्यांदा ॲपल खाऊन घेतलं, कारण एकदा तूप बनवायला लागले ना, तर त्याच्या मळमळीने मला काहीच खाऊ वाटणार नाही. तर आजपर्यंत तर आहे ना, मम्मीच्या घरूनच मला तुपाचा पुरवठा होत होता. पण बरेच दिवस झालं, जेव्हापासून प्रेग्नेन्सी राहिली आहे ना, मी मम्मीकडे गेलीच नाहीये, कारण प्रवास बंद आहे. त्यामुळे मम्मीकडे जाणं सुद्धा बंद झालंय. आणि आत्तापर्यंत जो तुपाचा स्टॉक आणून ठेवला होता तो सुद्धा संपला होता. म्हणलं चला ह्या वेळेला आपणच बनवायला घेऊया. तसं म्हणायला गेलं तर तूप काय मी पहिल्यांदाच बनवत नव्हते, पण गेल्या वेळेला माझ्याकडून एवढा सगळा राडा झाला होता ना, घरभर तूप पसरलं होतं, कारण मिक्सरचं झाकणच ढिलं झालं होतं. म्हणून आज नवीनच झाकण काढलं. झाकण नाही, भांडच नवीन काढलं होतं. तर म्हणलं आज काय असं होणार नाहीये. आणि फक्त 7 ते 8च दिवस मी साय साठवली होती आणि तेवढ्याच एवढा मोठा लोण्याचा गोळा निघाला होता. जवळजवळ आहे ना, पावशरच्या आसपास तरी ते असेलच. आणि हा तूप काढण्यासाठीचा स्पॅच्युला माझा तुटून गेला होता, त्यामुळे मला प्रश्न पडलेला की आता ह्याच्यातून काढू कसं. पण तसंच कसं तरी काढलं. आणि हा बघा किती सुंदर लोण्याचा गोळा दिसतोय ना, त्यासोबत ताक सुद्धा एवढं सगळं निघालं होतं. एकाच दगडात 2 पक्षी मारले गेले होते. पण त्यानंतर त्या सुंदर लोण्याच्या गोळ्यामुळे ना, तूप निघताना घरभर इतका वास पसरला होता आणि मला काही तो सहन होत नव्हता. तरी त्यातूनच कसं तरी काढून घेतलं आणि माझं तूप रेडी झालं. आता आज तर माझा मिक्सर सुद्धा मला वैतागला असणार आहे, कारण त्याचा वापरच मी दिवसभरात इतका केलाय ना, की हा म्हणला असेल की ही बाई काही मला आज सोडत नाहीये. कारण आज मला इडलीचं बॅटर सुद्धा वाटून ठेवायचं होतं, जे की मला नाश्त्याला बनवायची होती सकाळी. म्हणून मी आत्ताच वाटून ठेवलं की सकाळपर्यंत फर्मेंट होईल. आणि ऑइलिंग करायचं होतं म्हणून बसले, पण इतका कंटाळा आला होता ना, की दुसऱ्या कुणीतरी करून द्यावा असं वाटत होतं. म्हणून साधीशी आपली वेणी घातली आणि झोपी गेले. ओके बाय.